मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं होतं की सर फॉर्मचं स्टेटस मोबाईलच्याद्वारे कसं चेक करायचं ते एकदा सांगा। तर याच व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्याद्वारे कशा पद्धतीने फॉर्मचं स्टेटस चेक करता येईल या संदर्भात अगदी सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की लाडक्या बहिणींना फॉर्मचं स्टेटस पाहता येत नाही आणि त्यामध्ये नेमकं काय चेक करायचं हे देखील त्यांना माहीत नसतं आणि त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना फक्त स्टेटस पाहून पण कळत नाही की नेमकं त्यामध्ये कोणती माहिती तपासायची आहे आणि कोणती माहितीवर लक्ष द्यायचं आहे। आपण पहिल्यांदा एक स्टेप बाय स्टेप मोबाईलच्याद्वारे लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मचं स्टेटस कसं पाहायचं याबद्दल आपण माहिती घेऊयात। पहिल्यांदा आपण जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनकडे। सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर 4 डॉटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि ॲप्लिकेशन सबमिटेड या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस ग्रीन कलरमध्ये अप्रूव्ड दिसेल, हिरव्या रंगामध्ये असेल म्हणजे अप्रूव्ड आहे। त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे नो पाहिजे आणि या व्यतिरिक्त जर अडचण असेल त्याच्यामध्ये तर ॲक्शन या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वात शेवटी रिमार्क्सचं स्टेटस दिसेल बघा, इथे यांचं स्टेटस अप्रूव्ड दिसत आहे म्हणजे रिमार्क्समध्ये यांचं काय दिसत आहे अप्रूव्ड। जर डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ड असेल तर काही काळजी करायची गरज नाही। पुढे व्हिडिओमध्ये दिलेल्या बाबी तुम्ही नक्की तपासा। अजून जो व्हिडिओ आहे आपला बोर्डवर त्यामध्ये ज्या मी बाबी सांगितलेल्या आहेत त्या नक्की पाहाव्यात। इथे यांचं जे काही फॉर्मचं स्टेटस आहे हे अप्रूव्ड दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मचे स्टेटस तपासायचे आहे। बघा आता तुम्हाला मी मोबाईलवर सविस्तर सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहायचं आहे। तरी देखील एकदा परत स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनशॉट ओरिएंटेड पण सांगतो म्हणजे तुमच्या मनामध्ये डाऊट नसला पाहिजे। पहिला मुद्दा, तुम्ही वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला अगदी शेवटचा ऑप्शन आहे 4 नंबरचा अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे। काही लाडक्या बहिणींनी जर नारी शक्ती येऊन फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर स्टेटस पाहता येणार नाही, त्यासाठी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाणं लागेल। बघा पण ज्यांनी वेबसाईटच्याद्वारे ज्यांच्याकडे पासवर्ड वगैरे आहे तर त्यांनी पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा तुमचा, त्यानंतर तुम्ही इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला जो कॅप्चा येईल तो कॅप्चा भरायचा आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट बघा, काही लाडक्या बहिणी क्रिएट अकाउंट करतात तर होणार नाही, काही लाडक्या बहिणी फॉरगेट पासवर्ड करतात, त्यांना वाटते होईल पासवर्ड सेट, तर पासवर्ड सेट होत नाही। ह्या माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार। झालं, तुम्ही पासवर्ड टाकला आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन होता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे 2 गोष्टी दिसतील तुम्हाला, ॲप्लिकेशन सबमिटेड आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला बघा अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। आता याच्यामध्ये तुम्हाला जर हिरव्या रंगामध्ये फॉर्मच्या खाली अप्रूव्ड असं जर असेल ॲप्लिकेशन अप्रूव्ड तर काळजी करायची गरज नाही। पण आता तुम्हाला मी त्याचप्रमाणे सांगतो आहे की ज्याप्रमाणे आपल्या चॅनलची खासियत आहे ते म्हणजे काय की या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जर तिथे अप्रूव्हल असलं, अप्रूव्ड झालेलं असलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही 100% पात्र आहेत। याचा अर्थ 99% तुमचा काही फॉर्मला कोणत्याही पद्धतीने अडचण नाही, पण 1% मात्र अडचण येऊ शकते आणि ती कुठे पाहायची ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो बघा। त्यानंतर या फॉर्ममध्ये आणखी काय माहिती तपासायची आपल्याला, तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या पुढे लाल रंगामध्ये नो लिहिलेलं पाहिजे। काय पाहिजे? नो। मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा। पहिल्यांदा पाहायचं आहे हिरव्या रंगामध्ये फॉर्म अप्रूव्ड आहे का। अप्रूव्ड जर असेल तर चिंता करायची गरज नाही, पण पुढे काय पाहायची माहिती ती पण सांगतो बघा। हे इथे तुम्हाला मी हे हाईट केलेलं आहे प्रायव्हसीसाठी। ॲप्लिकेशन लाडक्या बहिणीचं नाव वगैरे इथे सर्व माहिती दिसत असते, तुम्हाला माहीत आहे कारण यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओवर दाखवलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे नो पाहिजे। आता एवढं झाल्याच्या नंतर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 99% कळेल, पण 100% तुम्हाला कधी कळेल, तुम्ही या डोळ्याच्या आयकॉनवर हे जे दिसतोय तुम्हाला इथे डोळ्याचा आयकॉन यावर क्लिक करावं लागेल। ॲक्शनमध्ये यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे अशा पद्धतीने तुमची माहिती फॉर्मची संपूर्ण सविस्तर माहिती पाहता येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला खाली जायचं आहे आणि अगदी खाली तुम्हाला इथे जाऊन थांबायचं आहे आणि इथे पाहायचं आहे तुम्हाला रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे। आता रिमार्क्समध्ये डिस्ट्रिक्टला जे आहे अप्रूव्ड पाहिजे, आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड झालेला पाहिजे, पण इथे विलेज लेवल असेल किंवा वार्ड लेवल आणि तिथे पेंडिंग असेल तर काही अडचण येत नाही। पात्र लाभार्थी असताल, तुम्हाला लाभ मिळत असेल तरी देखील तिथे पेंडिंग असतं, पण विलेज लेवलला चालेल, वार्ड लेवलला चालेल, पण डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड पाहिजे। पण कधी कधी लक्षात ठेवा, इथे लाडक्या बहिणींनी इथे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड असूनच चालत नाही। कधी कधी जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर इथं प्रोव्हिजनली रिजेक्ट पण येतं बघा। प्रोव्हिजनली लक्षात ठेवा,
प्रोव्हिजनली रिजेक्टेड असं पण इथे लिहिलेलं येतं आणि त्याचा रिमार्क्स कारण इथे दिलेलं असतं. तर तसं तुमच्या फॉर्ममध्ये आहे का ते पण तुम्ही चेक करून पहा. आणि जर तुम्हाला तसं आढळत नसेल, डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा अप्रुव्हल असेल, संपूर्ण व्यवस्थित असेल, तर फक्त तुम्ही काय करायचं आहे, तुमचं हे अप्रुव्हल आहे तुम्ही ॲक्शनमध्ये पाहिलं आहे, तिथे देखील तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण नाही. तर 2 गोष्टी पाहिजे आहेत नंतर. त्या 2 गोष्टी कोणत्या बघा. नंबर 1, तुमचं DBTचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का पहा. जर ॲक्टिव्ह असेल तर काळजी करू नका. नंबर 2, बँकेची KYC ॲक्टिव्ह आहे का ते पहा. आणि नंबर 3, तुम्ही बँकेच्या खात्यामध्ये काही बदल केला होता का. केला असेल तर परत तिथे योग्य पद्धतीने तुम्ही सर्व DBT ॲक्टिव्ह केली आहे का, सर्व व्यवस्थित झालं आहे का ते एकदा तपासा. जर हे संपूर्ण योग्य असेल तर तुमचा लाभ थांबायला नाही पाहिजे. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं आहे, या संदर्भात कोणत्या बाबी आम्ही लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या बाबीवर आम्ही जे आहे खास करून लक्ष द्यायचं आहे, या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. सविस्तर तुम्हाला त्याचं उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.